अकॅडमीच्या ओपनिंगच्या संदर्भात काय सांगाल? मला असं वाटतं ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून देशातली ही दुसरी अकॅडमी आता सुरू होती. कोलकात्यामध्ये एक अकॅडमी आहे ती, आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सगळ्या कंपनी आज देशभरामध्ये जवळजवळ 32 एअरपोर्टवरती काम करतात. आणि जवळपास एकूण जर आपण पाहिलं तर 60,000 लोक त्यांच्याकडे ग्राउंड हँडलिंग स्टाफ असेल, कॅबिन क्रू असेल, अनेक वेगवेगळ्या ज्या काही विमान सेवेसाठी आवश्यक अशा ज्या काही सेवा आहेत, सुविधा आहेत, त्यासाठी काम करणारी एक ट्रेंड अशा पद्धतीची एक जी मॅनपॉवर लागते ती पुरवण्यासाठी ग्लोबलचं नाव आज देशभरामध्ये खूप चांगलं आहे. आणि ग्लोबलच्या आज पुण्यामध्ये अकॅडमी होतीये, याचा आम्हालाही खूप आनंद वाटतो. त्यामुळे पुणे असेल, महाराष्ट्र असेल, आमच्या या महाराष्ट्रातल्या मुलांना आता एक चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध होईल की आज या सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये काही ना काहीतरी काम आता आपल्याला या ठिकाणी, आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी असतील. अगदी मला असं वाटतं कमर्शियल पायलटचं सुद्धा पुढच्या काळामध्ये ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जाईल, कॅबिन क्रूचं ट्रेनिंग दिलं जाईल, ग्राउंड हँडलिंग स्टाफ या ठिकाणी. त्यामुळे याच्यासाठी जे काही आवश्यक अशा ज्या काही सेवा आहेत विमान सेवेच्या विषयात, तर त्यासाठी खूप आवश्यक आहे. बघा, पुढच्या काही काळामध्ये या देशाचं सिव्हिल एव्हिएशन सेक्टर अजून पुढे मोठ्या उंचीवरती जाणार आहे. आजही आपण पाहिलं तर मागच्या 10 वर्षात या देशातल्या विमानतळांची संख्या दुप्पट झाली. या देशातल्या विमान सेवा ज्या आहेत, आपण हवाई मार्ग, त्यांची सेवा कितीतरी पटीनं वाढली. नुसत्या उडान योजनेमध्ये आज जवळपास 650 रूट सुरू आहेत या देशामध्ये. त्यामुळे मोदीजी नेहमी म्हणतात की या देशातलं सर्वसामान्य माणूस आता विमान प्रवास त्याला करता आला पाहिजे. जसं ते म्हणतात की हवाई चप्पल पहननेवाला हवाई सफर करेगा, उडे देश का आम नागरिक. याने सर्वसामान्य माणसापर्यंत आता विमान सेवा दिली गेली पाहिजे. आणि आज तुम्ही बघा, कुठे गेलं आमच्यासारख्याला सुद्धा किंवा लोकप्रतिनिधींना, लोक आता जुन्या काळात एसटी मागायचे, रेल्वे मागायचे, आता विमान सेवा मागतात. ही या देशाची प्रगती, ही या देशाच्या विकासाची माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेली प्रगती. आणि म्हणून पुढच्या काही काळात तर तुम्हाला सांगतो की या देशातल्या ज्या काही विमान कंपन्या आहेत त्यांनी जवळपास 1300 नवीन विमानांची ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे आपण कुठे चाललोत बघा. आणि मग त्याला आवश्यक असलेली ही सगळी सेवा लागेल, मग त्याला सगळ्याच प्रकारची जी काही मॅनपॉवर लागेल, ट्रेन मॅनपॉवर लागेल, ती मला असं वाटतं ग्लोबल सारख्या या अकॅडमीतनं निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीची आणि सक्षम आणि अत्यंत प्रशिक्षित अशा पद्धतीची मनुष्यबळ या ठिकाणी सर्व क्षेत्राला आम्हाला मिळेल. आणि म्हणून मी ग्लोबललाही मनापासून धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन की पुण्यामध्ये आपण अकॅडमी सुरू करता. पुणे हे असं शहर आहे की आज देशातनं शिक्षणासाठी मुलं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात, एक विद्येचं माहेरघर आहे. त्यामुळे ग्लोबल सारख्या अकॅडमीमध्ये सुद्धा आता महाराष्ट्रातनं देशातनं मुलं या ठिकाणी येतील आणि प्रशिक्षण घेतील, आणि या देशाच्या विमान सेवेला एक चांगल्या प्रकारची प्रशिक्षित असं मनुष्यबळ या ठिकाणी मिळेल. त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि ग्लोबलला अभिनंदन. तो मैं मैनेजिंग डायरेक्टर हूँ ग्लोबल फ्लाइट हैंडलिंग की. हम लोग एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया के कंसेशनियर हैं. हम लोग ग्राउंड हैंडलिंग प्रोवाइड करते हैं. 23 एयरपोर्ट हम पैन इंडिया में हैंडल कर रहे हैं. काफ़ी एयरलाइंस को हम अपनी सर्विस प्रोवाइड करते हैं, जैसे कि एयर इंडिया एक्सप्रेस हुआ, स्पाइसजेट है, इन सब एयरलाइंस का हम कॉम्प्रेहेंसिव हैंडलिंग प्रोवाइड करते हैं. अपना ट्रेनिंग सेंटर हम लोगों ने अभी चेन्नई में स्टार्ट कर लिया है लास्ट ईयर. अभी हमारी जो आगे की प्रोसेस चल रहा है वो है पुणे फर्स्ट, सेकंड इज द पुणे नाउ, थर्ड वी गोइंग टू स्टार्ट इन अहमदाबाद, देन वी आर स्टार्टिंग इन कोची एंड द वाइजैग. हमारा जो एम है, वी वांटेड टू स्टार्ट अवर ट्रेनिंग इनटू ऑल दी मेट्रो सिटीज एंड द पैन इंडिया, where we can able to upskill the manpower and give them access to the real kind of training which is required for them to be get employed in airports. So we have 6-month programs, we have 1-year program. We also offer the degree programs, which is definitely graduation is essential for everybody. And we have a BA and BSc in aviation, which is we do with the collaboration of Ahmed University. What is the procedure of admission? So any girl and boy who's a 12th pass, they can able to join us, and any of area they can be arts, science, and any background kind of join to the a diploma and a degree program. They should be below 27 years old, 18 to 27-year-old, and we have courses for even the PG programs people, if they are already graduated, they wanted to go further education. So we also planning to start PG programs like MBA in aviation, so that they can go further education on that. मैम, वीकर सेक्शन के लिए कुछ स्टूडेंट के लिए अपने ऐसे रहता है स्कॉलरशिप या उनको एडमिशन देना, ऐसा कुछ? Definitely we have a scholarship programs for the eligible candidates, and we offer a good scholarship for the eligible candidates who are going scoring the marks. We have an entrance exam for them. So yes.
कसं असणार आहे? हां, स्टुडंटची क्षमता आपली आता सध्या एका क्लासरूममध्ये 24 विद्यार्थी आहेत. असे आपण 5-6 बॅचेस सुरू करू शकतो. या बॅचेस फुल झाल्यानंतर आपल्याला आणखी पण वाढवू शकतो आपण, कारण आपल्याकडे स्पेस भरपूर आहे आणि आपण एअरक्राफ्टचे असं मॉडेल बनवून त्यामध्ये आपण क्लासरूम चालू करणार आहे. ट्रेनिंग कोणती असणार आहे कोर्स? ट्रेनिंग ग्राउंड हँडलिंग म्हणजे एअरपोर्ट मॅनेजमेंटचा एक कोर्स आहे जो 1 वर्षभरासाठीचा आहे. 6 महिन्याचे केबिन क्रूचं प्रशिक्षण आहे आणि 6 महिन्याचे ग्राउंड स्टाफसाठी पण ट्रेनिंगचे पण कोर्सेस अवेलेबल आहेत. ठीक आहे. आणि याच्यासाठी म्हणजे जसं का आता काही कॅम्प इंटरव्ह्यूज किंवा कसं असणार आहे का? हो, इंटरव्ह्यू प्रोसेसचं प्रशिक्षण पण दिलं जाते आणि विविध एअरलाइन्सला किंवा आपल्या ग्राउंड हँडलिंग, आपली स्वतःचीच ग्राउंड हँडलिंग कंपनी असल्यामुळे त्यामध्ये आम्हाला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडते आणि आम्ही अशी योजना केलेली आहे की आम्हीच प्रशिक्षण देतोय त्यांना आणि आम्ही स्वतःही इंडस्ट्री एक्सपर्ट असल्यामुळे आम्हीच त्यांना प्रशिक्षित देतो आणि त्यांना आम्ही ॲब्सॉर्ब करून घेतो. म्हणजे ऑलमोस्ट 100% प्लेसमेंटची शक्यता निर्माणच झालेली आहे. आम्ही आधी बाहेरून मनुष्यबळ मागवत होतो किंवा बाकी एव्हिएशन अकॅडमीज किंवा, पण आता आम्ही स्वतःच प्रशिक्षण देतोय आणि एव्हिएशन इंडस्ट्रीचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले करतो. मेरा नाम नवनीता दे, मैं एक्स एयर इंडिया कैबिन क्रू फॉर ऑलमोस्ट 9 years. अभी मैं यहाँ पे कैबिन क्रू ट्रेनर विद ग्लोबल एंड जो हमारा ट्रेनिंग है वो मेनली फोकस ऑन द पर्सनैलिटी डेवलपमेंट, बिकॉज हम लोग बिलीव करते हैं व्हेन यू आर डेवलप्ड पर्सनली, व्हेन द कम्युनिकेशन इज करेक्ट, सो यू आर रेडी टू फेस द वर्ल्ड टू बिकम ए कैबिन क्रू. We're mainly focusing on the grooming, personality development, spoken English, and of course the core part, which is aviation, the hospitality, everything. So we have a proper training for where we keep ready the student to face the world and completely groomed to become a cabin crew. मैम, कैबिन क्रू में ज्यादातर लड़कियां ही लिया जाता है, लड़कों की कुछ है आपके में? यस, हमारे पास लड़के की भी है, क्योंकि बहुत सारे एयरलाइंस है जहाँ पे लड़कों को भी रिक्रूट किया जाता है एज अ फ्लाइट पर्सन, नॉट ओनली कैबिन क्रू, एंड दे आल्सो हैव अ ब्राइट फ्यूचर इन दिस. For the inauguration of officers of Global Flight Handling Services Private Limited and the prestigious Global School of Aviation in Pune. Global Flight Handling Services is one of the largest and fastest growing airport ground handling company in India, managing 23 airports and having more than 2,000 employees, and we have our biggest base in Pune. Global is a group company of Updater Services Limited, which is the largest facility management company with more than 65,000 employees and a listed company in the Bombay Stock Exchange. As you all will agree with me that the aviation industry globally and within India is witnessing a rapid growth, and most important factor for the success of any industry is availability of trained professionals. Keeping that in mind, we have initiated professional training centers starting from Chennai and now in Pune, and upcoming centers in Kochi, Ahmedabad and Visakhapatnam. We are proud that our Chennai center has already produced professionally trained aviators who are now working in various airports in India. We as an airport company believe in providing employment for the local community as much as possible. Out of our strong workforce of 400 plus employees in Pune Airport, more than 95% of people are from Pune, neighboring districts of Pune and Maharashtra. With 4 airports managed by us in Maharashtra and overall 23 airports across India, we always give importance to training and providing professional service to the airlines. I take this opportunity to thank the state and central governments for giving a boost to aviation schemes such as UDAN and other policies. I would also like to place on record our sincere appreciation to our Minister and Airport Authority of India and our APD who have taken efforts in developing Pune Airport Expansion Plan as well as working towards developing the new international airport in Pune, which is the need of the hour for this bustling city and its economy. I, on behalf of the management of Global Flight Handling Services and Updater Services, thank the Minister and other dignitaries for their valuable time to be part of this inaugural event. Thank you very much, sir.